रिया, तुला इतके दिवस अभिजित आवडत होता? शमी, मला हे बघ, प्लीज तू काही गैरसमज करून घेऊ नको शमी. आणि अभि, तू खोटं बोललास माझ्याशी? शमिका, आम्ही खोटं नाही बोललो तुझ्याशी. आम्ही फक्त तुला हे सांगितलं नाही इतकंच. अच्छा, वा, तुम्ही दोघं आम्ही कधीपासून झालात? ऍक्च्युली शमी, मीच त्याला सांगितलं होतं की ही गोष्ट तुला सांगू नको म्हणून. ठीक आहे, मग मला आता सांगा, अजून काय काय लपवलंय तुम्ही माझ्यापासून? शमिका, काय बोलतेस? वेळ लागलाय का तुला? हो हो, वेळ लागलाय मला, आणि कुणालाही लागेल. जिच्यासाठी मी जीव टाकते ती माझी बहीण एवढी मोठी गोष्ट मला न सांगता राहू शकते? माझा जोडीदार, ज्याच्यावर मी एवढा विश्वास टाकला, तो एवढी मोठी गोष्ट लपवून राहू कसा शकतो? आणि काय समजायचं मी? काय अपेक्षा काय आहे तुमची? एवढं सगळं कळल्यावर शांतपणे मी या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या? शमिका, नाही अभि, ही एवढी मोठी गोष्ट आहे ना की याला कोणतंही एक्सप्लेनेशन, कारण असूच शकत नाही. आणि असलं तरी ते मला पटणार नाही. रियाचं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू मिळत नाही म्हणून आत्महत्येच्या लेवल पर्यंत जाते ती. ही किती मोठी गोष्ट आहे अभि? हे बघ शमिका. नाही अभि, तुझ्यासाठी मी माझं घरदार सोडून येणार होते, आणि हा रस्ता जर असा मध्येच खचणार असेल ना तर. शमिका, प्लीज असं बोलू नकोस. आधीच एवढे प्रॉब्लेम चालू आहेत, त्याच्यामध्ये तू. मी माणूस आहे, देव नाहीये मी. बरं मला एक सांग, जर मी तुझ्या जागी असते आणि रियाच्या जागी जर तुझा भाऊ असता तर काय वाटलं असतं तुला? सांग ना. जाऊ दे, मला काही बोलायचंच नाही आता. आधीच एक बहीण गमावली आहे मी माझी, आता दुसरी बहीण गमावण्यापेक्षा ते नातं गमावणं बेअर करीन मी. आणि असे ज्या नात्यात विश्वासच नसेल ना, ते नातं धरून ठेवण्यातही काही अर्थ नाही. जा तुम्ही दोघंही तुमचा निर्णय घ्यायला मोकळा. किती चांगल्या चांगल्या पोरी मिळाल्या असत्या माझ्या अभिला. लाखात एक मुलगी मिळाली असती. हिला काय येतंय? सणवार नाहीत, काहीच नाही, रीतभात नाही. अहो पण तेवढंच नसतं ना. आणि आपल्या मुलांच्या अपेक्षा बदलल्यात आता. आणि सणवार आणि रीतभात काय इथे आल्यावर पण शिकली असती आपल्या घरात. मी शिकवलं असतं तिला. तिला सगळ्या गोष्टींची किती हौस आहे पाहिलंय मी. नवीन नवीन आली होती ना तेव्हा इथे येऊन बेसनाचे लाडू करायला सुद्धा शिकली होती. आणि ते मनापासूनच होतं, त्यात आनंद होता, जबरदस्ती नव्हती त्यात. तुम्ही आता जे करताय ना ती फक्त जबरदस्ती आहे आणि त्यामुळे मनस्ताप होतोय सगळ्यांना. अहो माझी सून आहे ती, तिला कोणी त्रास दिला तर मला मनस्ताप होतो. या घराचं वळणच बदलत चाललंय. कठीण आहे, तुम्हाला पटत नाहीये, पण हा शेवटी सगळा त्या पोरीचा प्रभाव आहे. कळलं ना? कळेल तुम्हाला. सासूबाई, तुमचं आव्हान शमिकाने स्वीकारलंय. आणि आता माझी पण इच्छा आहे की तिने तुम्हाला नमवूनच या घरात प्रवेश करावा. शमी, तुला हे सांगू नको असं मीच अभिजितला सांगितलं होतं. कारण मला भीती वाटत होती की जेव्हा तुला ही गोष्ट कळेल तेव्हा आपलं रिलेशन अफेक्ट होईल. आणि जेव्हा हे मला अशा पद्धतीने कळतंय तेव्हा काय वाटेल याचा विचार नाही केलास तू? अशा गोष्टी लपून नाही राहत. थँक्स टू मी.
माझ्यामुळे कळलं आहे सगळं. प्लीज सॉरी, कंटिन्यू. शमी, तू इकडे बघ, माझ्याकडे बघ. मला एक चान्स देशील बोलायचा? माझं एकदा म्हणणं ऐकून घेशील तू प्लीज? शमी, मला अभिजित आवडायला लागला होता ग. अरे सगळी सांडली. हळू. हळू खायचं ना. रुमाल नाहीये का तुझ्याकडे? एक सेकंड ठीक आहे. हळू. ठसका लागला? मी त्याच्या प्रेमामध्ये इतकी आंधळी झाले होते की विसरून गेले होते की त्याच्यावर फक्त तुझा हक्क आहे. He loves me. He loves me not. He loves me. He loves me not. He loves me. यासाठी नाही की तुला आधी तो आवडला, पण यासाठी की त्याचंही फक्त तुझ्यावरच प्रेम होतं, माझ्यावर कधीच नाही. आणि हे मला आत्ता कळते. पण शमी, आधी सिरियसली मी खूप जेलस फील करत होते का तुमच्यासाठी. मला काय करावं तेच सुचत नव्हतं आणि माझी ती अवस्था मी माईला सांगितली. रिया, हे रिया, अगं काय झालंय तुला? आय लव्ह अभिजित. मला सुद्धा तो आवडतो. रिया, माझं एक मन मला सांगायचं की अभि तुझा आहे आणि दुसरं सांगायचं की अभि तुझा नाहीये. मी खूप कन्फ्युज झाले होते, मला काहीच सुचत नव्हतं आणि म्हणून मग मी नको ती स्टेप उचलली. दोन अडीच तास झाले मी तुला फोन करतेय. मला नाही माहिती माई मी कुठे येऊन पोहोचली ते. कुठे माहित नाही म्हणजे काय? मगाशी मी गाडी काढली आणि सुसाट ड्राईव्ह करून इथपर्यंत आली आहे. मला नाही माहिती माई मी कुठे. रिया, रिया म्हणजे काय बोलतेस तू? अगं कुठे आहेस तू? डोक्यात राग घालून मी पुढे पुढे जात राहिले आणि इथपर्यंत आली. आता मला नाही माहिती पुढे काय. मला नाही माहिती मी पुढे काय करू बाई. शमी, तुला माहिती आहे ना मी अशीच आहे. मला माहिती असतं की ही गोष्ट करणं चुकीचं आहे, पण तरीही इम्पल्सिव्ह होणं हा माझा स्वभाव आहे ग. याआधी पण मी अँडीसाठी अशीच वागायचे, त्यानंतर राहुलचे मी अशीच पाठी लागले आणि जेव्हा मला अभिजित भेटला तेव्हा मला असं वाटलं की येस, आय गॉट राईट पर्सन. पण अभि माझा नव्हताच कधी आणि हे सहन न झाल्यामुळे मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. रिया,
होत होता तोही मला संपवायचा होता आणि माझ्या दुसऱ्या मनाचं ऐकून तुमच्या दोघांमध्ये येण्याचा मूर्खपणा मला करायचा नव्हता शमी. म्हणून मग मी हा ऑप्शन. शमी, काही गोष्टी लपवलेल्याच बऱ्या असतात का? म्हणून मीच अभिला सांगितलं होतं की ही गोष्ट तू शमिकाला सांगू नकोस. कोणालाच सांगूया नको आपण हे. आणि शमिका, तिच्याशी नाही मी खोटं बोलू शकत. काही वेळेस खरं बोलण्यापेक्षा खोटं बोलणं जास्त बेटर असतं अभि. अभि, हे सांगून फक्त दोनच गोष्टी होणार आहेत. तर माझं आणि शमिकाचं असलेलं इतकं छान रिलेशन तुटून जाईल अभि. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याही रिलेशन मध्ये शमी, अभिला तू आवडतेस. त्याचं फक्त तुझ्यावर प्रेम आहे शमी. आणि तुझंही फक्त त्याच्यावरच प्रेम आहे. मग रियम मध्ये कुठेच नाहीये ग शमी. तू ही गोष्ट समजून घे प्लीज. प्लीज अंडरस्टँड मी. आणि तुला जर इतकंच वाटत असेल ना तर मी इथून निघून जाते. मी US ला परत जाईन शमी. मी माईला पण मगाशी तेच सांगत होते की आय थिंक आय शुड गो बॅक. पण तुला एक गोष्ट खरं सांगू, मला ना तुम्हाला दोघांना एकत्र आलेलं पाहायचंय. तुम्हाला दोघांना, तुम्ही एकमेकांना आनंदाने हार घालताना मला पाहायचंय. तुला नवरीच्या छानशा ड्रेस मध्ये मला बघायचंय शमी. मी तुमच्या दोघांमध्ये कधीच येणार नाही. बिलीव्ह मी शमी. एक लक्षात ठेवा, तुम्हाला दोघांनाही यापुढे खूप प्रॉब्लेम्स फेस करायचे. त्यावेळी तुझी एक बहीण म्हणून, एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून नेहमी मी तुझ्यासोबत असेन. कारण आय लव्ह यू शमी. आणि आता कुठलीही गोष्ट आपल्यातल्या बॉन्डला तोडू नाही शकत ग. आणि जय तू. पुन्हा आम्हा बहिणींमध्ये असा प्रॉब्लेम क्रिएट करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण ते कधीच शक्य नाहीये. मी तुम्हा बहिणींना घरातून कधीच हकलेलं असतं, पण तुमची आई सतत माझ्या डोक्यावर नाचत असते. तुमच्या एका मेलेल्या बहिणीमुळे, आशूमुळे. शमी, आय एम सॉरी. प्लीज अंडरस्टँड मी. पुन्हा माझ्यापासून कधीच काही लपवू नकोस अभि. नाही लपवणार.
पण काही गोष्टी आवर्जून सांगण्यासारख्या सुद्धा नसतात. तसं नाही रे अभि. हे बघ, मला मान्य आहे कुठलीही व्यक्ती परफेक्ट नसते. कधी परिस्थितीमुळे कधी ना कधी खोटं बोलावं लागतं. पण असं अचानक कळल्यामुळे जो धक्का बसतो ना, तो मी नाही सहन करू शकत. यु नो, मला असं वाटतं एक्साइटमेंट पॉझिटिव्ह असायला हवी, सरप्राइजेस प्लेझंट असायला हवे आणि आयुष्य शांत असायला हवं. बस, फक्त एवढीच इच्छा आहे माझी. आणि जर तू अभिबरोबर राहशील तर या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होतील तुझ्या. अच्छा, मला एक गोष्ट सांग, मगाशी आलीस तेव्हा रडत का होतीस? अगं हो, ते आजी तुझ्यावरून आणि ममावरून उलटसुलट बोलल्या. मला सहन नाही झालं म्हणून. मग काय झालं? फाईट बॅक. म्हणजे अगदी काही भांडण नकोस करू त्यांच्याशी, पण शमी, एक गोष्ट लक्षात ठेव, तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस. तू प्रेम केलंस, हो ना? मग ते हक्काने मिळव. गो अहेड. घरी सांगून ये, उद्या सकाळीच आपण गावाला निघतोय. आणि तुझे गाडी घोडा नकोयत, एसटीने निघतोय आपण. मला गावाला काही काम आहेत, 2-4 दिवस लागतील. बघूया तिथे काय करतेस तू ते. कारण असंही तिथे तुला मदत करायला कोणी नसणार आहे ना, म्हणून म्हणते. बाबा, तुम्ही तरी काही सांगा ना आजीला. मी काय सांगणार? या घरात माझं कोणी काय ऐकतंय का? एक बरं आहे, 4 दिवस जाणार म्हणजे घरात तेवढी शांतता. 4 कशाला? मी तर म्हणतो 10-15 दिवस जा. तू जाणार असशीलच ना हिच्या मागे मागे. जा. आजी, तुला जे जे काही सांगणार आहे ते तू करणार आहेस? हो. हे बघ, असं केल्याने जर ते आपल्या रिलेशनला होकार देणार असतील ना, तर करणार मी. अभि, हे बघ, या सगळ्याने त्यांचा इगो सॅटिस्फाय होतोय, माहिती आहे ना? शमिका, मला खात्री आहे तू हे करून दाखवणारच आहेस. मला खूप कौतुक वाटतं तुझं.